जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती तुटली। यामध्ये दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार या महापालिका निवडणुकीत उभे केले। तर आज शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या कार्यालयाचे उद्घाटन करत पुढे प्रचाराचे भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅलीमध्ये सहभाग नोंदवला। या दरम्यान त्यांनी दावा केला आहे की शिवसेना शिंदे गटाच्या जालना शहरात 40+ जागा निवडून येतील। आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवत असून जनता आमच्यावर विश्वास ठेवून महापालिकेची सत्ता आमच्या ताब्यात देतील असा दावा या प्रसंगी त्यांनी केला आहे। यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच प्रभाग क्रमांक 1 चे सर्व अधिकृत उमेदवार या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते। त्यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर हे उपस्थित होते। या रॅलीमध्ये डीजे व ढोलताशांच्या गजरात प्रचार मिरवणूक प्रभागातील सर्वच भागातून काढण्यात आली होती। यावेळी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। प्रभाग 1 मधून आम्ही आता आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघताय की जनतेमध्ये किती विश्वास आहे किंवा किती उत्साह या ठिकाणी आहे। मी तुम्हाला सांगतो की आज लोक विकासाच्या पाठीमागे उभा राहतील हा माझा दावा आहे। आणि एका वर्षामध्ये या शहराला 500 कोटी रुपये मी आणून दिलेले आहेत। त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे। त्यामुळे कोणी किती काही वल्गना करत असतं तरीही शिवसेनाच या महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवणार आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।